स्वरूपातल्या या सकाळच्या महत्त्वाच्या बातम्या आपण पाहतोय। यापुढे देखील बातम्यांचा ओघ हा असाच सुरू राहणार आहे। मात्र त्याआधी एक महत्त्वाची आठवण तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना खरं तर करून द्यायची आहे। या सगळ्या बातम्या तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवर देखील पाहू शकताय। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट देणं गरजेचं आहे। आम्हाला फेसबुक, यूट्यूब, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा। तिथे वेळोवेळी प्रत्येक बातम्यांचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आणि आता बातमीपत्रामध्ये पुढे वळण्याआधी त्याआधी एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर। महत्वाच्या बातम्या। प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी मैदानात। मोदींच्या धुळे आणि नाशिकमध्ये आज सभा। केंद्रीय मंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर। सांगलीतील महायुतीचे उमेदवार सत्यजित देशमुख, सुधीर गाडगे यांच्या प्रचारार्थ सभा। देवेंद्र फडणवीस अमरावती दौऱ्यावर। रवी राणांच्या प्रचारार्थ गोपालनगरमध्ये जाहीर सभा घेणार। उद्धव ठाकरेंचा आज सभांचा धडाका। जालन्यामध्ये आसाराम बोराडेंसाठी तर बुलढाण्यामध्ये जयश्री शेळके आणि सिद्धार्थ खरातांसाठी सभा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आज 4 सभा। धाराशिव, परांडा, उमरगामध्ये 3 सभा तर बार्शीमध्ये राजेंद्र राऊतांच्या प्रचारासाठी सभा। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची कार फोडली। नांदेडच्या बाचोटी गावातली घटना। जरांगे समर्थकांनी भ्याड हल्ला केल्याचा हाकेंचा आरोप। पोलीस स्टेशनवर काढणार मोर्चा। आदित्य ठाकरेंच्या वरळीत संदीप देशपांडेंसाठी राज ठाकरेंची प्रचार सभा। आदित्य ठाकरेंवर एकही शब्द न बोलता परप्रांतीयांवर राज ठाकरेंचा हल्लाबोल। टॉप 18 प्रायोजक कॉटन किंग अर्बन ट्विस्ट, कॉम्प्लीमेंट तो बनता है। सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेचा माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी घेतला समाचार। खोत यांच्या कुटुंबियांचे संस्कार दिसले म्हणत लगावला टोला। शरद पवार गटाचे युवा नेते सूरज वाजगे यांच्या वाहनावर अज्ञातांचा हल्ला। पोलिसांकडून अधिक तपास सुरू। अवघे काही दिवस शिल्लक असल्यानं नागरिकांच्या भेटीगाठींवर मंत्री अनिल पाटलांचा भर। रात्री उशिरापर्यंत मंत्री अनिल पाटील प्रचारात व्यस्त। नवी मुंबईत 15,000 मतदारांचे सोसायटीतच मतदान। बेलापूरमध्ये 12 तर ऐरोलीमध्ये 2 गृहसंकुलात केंद्र। मतदानासाठी सुट्टी न दिल्यास आस्थापनांवर कारवाई। महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा इशारा। दिवाळीत फटाके फुटले तरी प्रदूषण कमी। मात्र दिवाळी आटपताच उपराजधानीत प्रदूषण वाढलं। दिवाळीनंतर नागपुरातील प्रदूषणाच्या पातळीत वाढ। घर सोडत अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढीची मागणी। आवश्यक कागदपत्र मिळवण्यासाठी दिलेली मुदत अपुरी असल्याचं अनेकांचं मत। सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण। सोन्याचा भाव 1580 रुपयांनी घसरला तर चांदीच्या दरात 2748 रुपयांची घसरण। बंद पडलेल्या जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश। सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय। भुयारी मेट्रोला प्रवाशांची प्रतीक्षाच। महिनाभरात केवळ 6,12,913 जणांचा प्रवास। बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। पुण्यातील बंडखोरी कसबा आणि शिवाजीनगर या 2 विधानसभांमध्ये थेट काँग्रेस तर पर्वती विधानसभेत महाविकास आघाडीच्या पायावर धोंडा पडणारी आहे।
बंडखोरी होऊ नये म्हणून भाजपचे राज्यातले बडे नेते दारोदारी जात असताना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मात्र आपल्या सरंजामी राजकारणाचा बाज कायम ठेवलाय आणि त्यामुळे पुणे शहरात काँग्रेसच्या 3 जागा धोक्यात आल्यात। महाविकास आघाडीला यंदा पुण्यात विधानसभेच्या 3 ते 4 जागा मिळतील असं वातावरण लोकसभेनंतर तयार झालं होतं। विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यावर उमेदवारीच्या समीकरणात 3 विधानसभेमध्ये काँग्रेसनं कॅन्टोन्मेंटमधून रमेश बागवे, कसब्यातून रवींद्र धंगेकर आणि शिवाजीनगरमधून दत्ता बहिरट असे तगडे उमेदवार दिले। पण काँग्रेसच्या निवृत्तीकडे झुकलेल्या कमल व्यवहारे, आबा बागुल आणि मनीष आनंद या नेत्यांना ही शेवटची संधी वाटल्यानं त्यांनी 3 विधानसभांमध्ये अर्ज दाखल करत बंडखोरी केली। अर्ज माघारीपर्यंत हे अर्ज मागे घेतले जातील असं वाटत असतानाच तिघांनी हे अर्ज कायम ठेवले। त्यामुळे आता या 3ही मतदारसंघांचं गणितच बदललंय। अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीत काँग्रेसनं या बंडखोरांना गांभीर्यानं न घेता त्यांच्यासोबत योग्य चर्चा केली नाही। परिणामी आता महाविकास आघाडीच्या या 3ही जागा अडचणीत आल्या। या उलट भाजपनं बंडखोरांना अत्यंत गांभीर्यानं घेत स्वतः देवेंद्र फडणवीसांच्या भेटी घेत त्यांना माघारी घ्यायला लावली। एवढंच नाही तर आता हे बंडखोर महायुतीच्या प्रचारातही सक्रिय झाले। त्यामुळे आता काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी नेहमीप्रमाणे दरबारी राजकारण करत वेळ गेल्यानंतर छडी उगारली आहे। काँग्रेसच्या या सरंजामी आणि दरबारी राजकारणाचा फटका पुण्यात 3 जागांवर महाविकास आघाडीला बसणार हे निश्चित आहे। पण अजूनही जर काँग्रेसनं प्रचारात लक्ष घातलं नाही तर काँग्रेसला पराभवाचा झटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे आणि ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत पुणे। मराठवाड्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये काही असे विधानसभा मतदारसंघ आहेत जिथे अपक्ष उमेदवारांचा चांगलाच राजकीय दबदबा आहे आणि त्यामुळे हे तगडे अपक्ष उमेदवार महायुती आणि महाविकास आघाडी उमेदवारांची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे। 16 मतदारसंघात बंडखोर गणित बिघडवणार, महायुती आणि मविया समोर बंडखोरांचं आव्हान। मराठवाड्यात विधानसभेच्या एकूण 46 जागा आहेत। इच्छुकांची संख्या मोठी असल्यानं सत्ताधारी आणि विरोधकांना मोठ्या प्रमाणात बंडखोरीचा सामना करावा लागतोय। बीडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे अनिल जगताप यांनी बंडखोरी केली, त्यामुळे बीडमधल्या महायुतीच्या अधिकृत उमेदवारासमोर स्वपक्षीयाचं आव्हान उभं आहे। तर डॉक्टर ज्योती मेटेंच्या उमेदवारीनं मवियाच्या उमेदवाराचं टेन्शन वाढलंय। 22 जणांनी जरांगे पाटलांकडे बी फॉर्म भरला होता। त्यानंतर पाटलांनी लढायचं नाही म्हणून सांगितलं, म्हणून आमचा नारा त्यावेळेस होता क्षीरसागर मुक्त नारा। म्हणून आम्ही पुन्हा वापस या ठिकाणी आलो, चर्चा केली, सर्वांना मी विनंती केली, माझ्या विनंतीला मान दिला, मी सगळ्याचा आभार त्या ठिकाणी मानलं आणि फॉर्म त्या ठिकाणी काढण्यात आले आणि त्यानंतर मी उमेदवार म्हणून या ठिकाणी रिंगणात आलो। मराठवाड्यातली ही यादी इथं संपत नाही। माजलगाव मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसमोर रमेश आडसकर आणि बाबरी मुंडे यांनी तगडं आव्हान उभं केलंय। गेवराईत महायुती आणि महाविकास आघाडीच्या समोर अपक्ष लक्ष्मण पवार आणि पूजा मोरे यांनी आव्हान उभं केलंय। कन्नडमध्ये महायुती आणि मविया समोर हर्षवर्धन जाधवांनी शड्डू ठोकलाय। परतूरमध्ये शिवसेनेच्या मोहन अग्रवाल यांनी बंडखोरी केली आहे, तर काँग्रेसच्या सुरेश जेथली यांनी मवियाला आव्हान दिलंय। पाथरी मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्राणी यांनी बंडखोरी केली आहे। तिकडे अहमदपूर विधानसभा मतदारसंघात गणेश हाके यांनी बंडखोरी केली आहे। मुस्लिम उमेदवार आहे, त्या ठिकाणी उमेदवारीच नाही, तर मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय करायचं, कुठं उमेदवारी मागायची, कुठं उमेदवारी भरायची। तर मी उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरलेला आहे, मी अपक्ष उमेदवारी भरलेला आहे आणि मी निश्चितपणे निवडून येणार आहे। मराठवाड्यातल्या एकूण 46 जागांपैकी 16 जागांवर बंडखोर प्रस्थापितांचं गणित बिघडवू शकतात। सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, संभाजीनगर।